नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ। गुरुवार दिनांक 10 जुलैला आहे गुरुपौर्णिमा। तर या दिवशी आपण महाराजांच्या कोणत्या सेवा कराव्यात, महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक कसा घालावा, महाराजांची पूजा कशी करावी। तुम्ही जर स्वामी समर्थ महाराजांना गुरु करून घेणार असाल तर आपण घरच्या घरी श्री स्वामी समर्थ महाराजांना गुरु कसे करून घ्यावे याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी सारिका भक्ती विश्वमध्ये आपले मनापासून स्वागत। गुरुवार दिनांक 10 जुलैला आहे गुरुपौर्णिमा। या दिवशी गुरुवार आहे तर चांगला दुग्ध शर्करा योग जुळून आला आहे। आपण गुरुवारीच महाराजांना आपले गुरुपद देणार आहे। आपण महाराजांना गुरु कसे करून घ्यावे, का करावे, तर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये गुरुचे स्थान हे अनन्यसाधारण आहे। आपल्या आयुष्यात गुरुचे स्थान खूप महत्त्वाचे आहे, कारण देव कोपला तर आपले गुरु आपल्याला वाचवतात, पण गुरुच कोपले तर आपल्याला देवसुद्धा वाचवू शकणार नाही। म्हणून आपल्या आयुष्यामध्ये गुरु असणे खूप महत्त्वाचे आहे। या गुरुपौर्णिमेला आपण महाराजांना आपले गुरुपद कसे द्यावे, महाराजांना आपले गुरु कसे करावे, तर आपण घरच्या घरी महाराजांना गुरुपद देऊ शकतो। गुरुवार दिनांक 10 जुलैला गुरुपौर्णिमा आहे। पौर्णिमा तिथी ही 9 तारखेला उत्तर रात्री 1:36 पौर्णिमा तिथी चालू होईल आणि गुरुवारी उत्तर रात्री 2:06 पौर्णिमा तिथी संपेल। उदय तिथीनुसार आपल्याला गुरुवारीच गुरुपौर्णिमा साजरी करायची आहे। गुरुपौर्णिमे दिवशी गुरुवारी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे। आपले सगळे आवरून घ्यायचे आहे। त्यानंतर आंघोळ करून आपण देवपूजा करून घ्यायची आहे। आपली देवपूजा करत असतानाच आपण महाराजांच्या मूर्तीवर आपण अभिषेक घालायचा आहे। हा अभिषेक तुम्ही दुधाने, पाण्याने किंवा पंचामृताने घालू शकता, किंवा तुम्ही हळद आणि चंदन मिश्रित पाण्याने देखील तुम्ही महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक घालू शकता। एक वेळ अथर्वशीर्ष, 16 वेळा श्री सूक्त, 1 वेळा पुरुष सूक्त आणि 1 वेळा पौर्णाम सूक्त हे आपण अभिषेक घालत असताना म्हणायचं आहे। आता 16 वेळा श्रीसूक्त म्हणणे शक्य नसेल तर तुम्ही 1 वेळा श्रीसूक्त म्हटले तरी देखील चालेल। अथर्वशीर्ष, श्रीसूक्त, पुरुष सूक्त आणि पौर्णाम सूक्त असे 1 वेळा म्हणून आपण हा अभिषेक घालायचा आहे। अभिषेक घालून झाल्यानंतर आपण महाराजांची मूर्ती स्वच्छ कापडाने पुसून घ्यायची आहे आणि ज्या ठिकाणी आपण त्यांची पूजा मांडणी करणार आहोत त्या ठिकाणी महाराजांची मूर्ती ठेवायची। महाराजांची आता आपण पंचोपचारी पूजा करून घ्यायची आहे। महाराजांना वस्त्र अर्पण करायचं आहे। शक्यतो या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र वापरावे। महाराजांना गंध, फुले, अक्षता अर्पण करायची, ही नातर लावायची आहे। अशा पद्धतीने आपण महाराजांची पंचोपचारी पूजा करायची आहे। श्री स्वामी समर्थ महाराजांना चाफ्याची फुले आवडतात, तर या दिवशी शक्य असेल तर आपण महाराजांच्या मूर्तीवर चाफ्याची फुले अर्पण करावीत। नसेल तर आपल्याकडे पिवळ्या रंगाची फुले असतील तर ती महाराजांना अर्पण केली तर देखील चालेल। ज्यांनी श्री स्वामी समर्थ सारामृताची 21, 11 किंवा 7 पारायणे केली आहे तर त्याचे उद्यापन आपण या दिवशी करायचे आहे। तर आपली पूजा झाल्यानंतर आपण सारामृताचे वाचन करून घ्यायचे आहे। वाचन झाल्यानंतर आपण महाराजांना गुरुपद द्यायचे आहे। आता हे आपण गुरुपद कसे द्यावे, तर महाराजांना गुरुपद देणार आहोत तर आपल्याजवळ एक नारळ घेऊन बसायचं आहे। त्याचबरोबर आपण 1 चमचा आणि थोडेसे पाणी घेऊन आपण बसायचं आहे। डाव्या हाताने उजव्या हातामध्ये पळीने किंवा चमच्याने 2 चमचे पाणी हातावर घ्यायचं आहे आणि एक मंत्र म्हणायचा आहे। अकाल मृत्यू हरणम सर्व व्याधी विनाशनम श्री स्वामी समर्थ पादोदक तीर्थ जठरे धार्याम्यहम शिरसाट धार्याम्यहम हा मंत्र म्हणायचा आहे। हा मंत्र म्हणून झाल्यानंतर हे हातातील तीर्थ आपण प्यायचं आहे। त्यानंतर आपण हातामध्ये नारळ घ्यायचा आहे। हा नारळ दुसऱ्याने दिलेला नसावा, तर आपल्या स्वतःच्या पैशाने खरेदी केलेला असावा। ते नारळ आपण हातात घ्यायचा आहे आणि त्यासोबत एक फूल घ्यायचं आहे आणि महाराजांना विनंती करायची आहे, आजपासून या गुरुपौर्णिमेपासून तुम्ही माझे गुरु आहात, तुम्हीच माझे माता पिता बंधू आहात, तुम्ही माझ्या सर्व कुटुंबाचे रक्षण करते आहात। महाराज, आजपासून मला चांगला मार्ग दाखवा। माझ्या काही चुका झाल्या असतील तर मला माफ करा। आजपर्यंत माझ्या आयुष्यात जे काही वाईट घडले आहे ते माझ्या कर्माने घडले आहे। इथून पुढे माझ्या आयुष्यात काही चांगले होईल ते तुमच्या आशीर्वादाने होईल। महाराज, जो तुम्ही मार्ग दाखवाल तो माझ्यासाठी योग्य असेल। महाराज, तुम्ही कायम माझ्या सोबत राहा। महाराज, मी जी काही तुमची सेवा करेन त्याचा मनापासून स्वीकार करा। आयुष्यभर माझ्याकडून तुमची सेवा घडू दे। महाराज, तुमचा आशीर्वाद व कृपादृष्टी माझ्यावर व माझ्या कुटुंबावर सदैव राहू दे, असे म्हणून आपण महाराजांना नमस्कार करायचा आहे। आणि गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः हा मंत्र म्हणून आपण महाराजांना डोक्यात टेकून नमस्कार करायचा आहे। जो आपण नारळ घेतला होता तो महाराजांच्या समोर ठेवायचा आहे। त्यानंतर आपण श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 11 माळी जप करायचा आहे। त्याचबरोबर आपण 1 वेळा किंवा 11 वेळा तारक मंत्राचे पठण करायचे आहे। आपल्या हे सर्व सेवा झाल्यानंतर आपण महाराजांना नैवेद्य दाखवायचं आहे। तुम्ही तुमच्या घरामध्ये जे बनवले आहे सात्विक जेवण त्याचा नैवेद्य दाखवू शकता। एखादा गोड पदार्थही जरूर करावा। त्याचबरोबर महाराजांना बेसनचे लाडू आवडतात, तोही नैवेद्य तुम्ही केला तरी चालेल। त्यानंतर आपण श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती म्हणायची आहे। जी आरती तुम्हाला येते ती तुम्ही म्हणू शकता। जय देव जय श्री स्वामी समर्थ आरती व वाऊ चरणी ठेवून या माता।
छेली खेडे ग्रामी तू अवतरला असी, ही आरती तुम्हाला येत असेल तर ती म्हणू शकता, किंवा दिंडोरीपर्यंत आरती आहे ती म्हटली तरी देखील चालेल. तुम्हाला जी आरती येते ती आरती तुम्ही म्हणू शकता. महाराजांना आपले गुरुपद देत असताना आपण हा नारळ घेतला होता, तर ह्या नारळाचा आपण गोड पदार्थ करून खायचा आहे. तर हा नारळ आपण बाहेर कुणाला द्यायचा नाही, किंवा ह्याचा पदार्थ जरी केला तर प्रसाद म्हणून कुणाला बाहेरच्यांना द्यायचं नाही. आपण घरातील सर्वांनी खायचं आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांना आपले गुरुपद दिले म्हणजे आपल्याला रोज श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करावी लागतात का? रोज आपल्याला सारामृताचे वाचन करावे लागते का? तर असे काही नाही. तुम्हाला शक्य असेल तर तुमच्या वेळेनुसार तुम्ही महाराजांची नित्यसेवा करू शकता. यामध्ये 3 अध्याय आणि 11 माळी जप तुम्हाला करायचा असतो. पण हे शक्य नसेल तर तुम्ही रोज किमान 3 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्रात जप करावा आणि प्रत्येक गुरुवारी तुम्ही काहीच तुम्हाला जितक्या जमेल तितक्या सेवा केल्या तरी देखील चालेल. आता जर गुरुपौर्णिमे दिवशी जर तुम्हाला मासिक पाळी किंवा विटाळ सुतक असेल तर तुम्ही महाराजांना गुरुपद देऊ शकत नाही, तर तुम्ही पुढच्या वर्षीच महाराजांना गुरुपद देऊ शकता. कारण गुरुपौर्णिमेलाच आपण गुरुपद द्यायचे असते. त्यामुळे तुम्हाला जर यावेळी अडचण असेल तर तुम्हाला पुढच्या वर्षीपर्यंत थांबावे लागणार आहे. काही जणांना असा प्रश्न पडेल की आम्ही मांसाहार करतो, तर आम्ही महाराजांना गुरुपद देऊ शकतो का? महाराजांच्या सेवा करू शकतो का? तर तुम्ही जर मांसाहार करत असाल तरी देखील तुम्ही महाराजांना गुरुपद देऊ शकता. पण आपल्याला एवढं लक्षात ठेवायचे आहे, ज्यावेळी आपण कोणत्याही सेवा करतो म्हणजे महाराजांचं असू देत किंवा इतरही कोणत्याही धार्मिक गोष्टी करताना आपण मांसाहार करून कधीही आपण कोणत्याही सेवा करू नयेत. तर हे सर्वांना माहितीच आहे, तरी पण आपल्या हातून कोणतीही चूक होऊ नये. तर आपण महाराजांची सेवा करत असताना मांसाहार करून कधीही कोणतीही सेवा करू नका. तुम्हाला जर श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करायची असेल तर महाराजांना पूर्णपणे शरण जाऊन पूर्णपणे विश्वासाने आपण या सेवा करू शकता. जे तुमच्या नशिबात नाही ते देखील श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेने तुम्हाला मिळून जाईल. तुम्हाला असे वाटेल की माझ्या आयुष्यात खूपच दुःख आहे, संकटे आहेत आणि मी स्वामी समर्थ म्हणजे इतक्या सेवा करतोय पण मला अजून यशच येत नाही किंवा मला अजून त्याची प्रचितीच येत नाही. तर असे काही नसते. तर आपण श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करत असाल तर नक्कीच तुम्हाला एक ना एक दिवस स्वामी जे नशिबात नाही ते सुद्धा देतील. तुम्हाला संकट येत असतील तर तुम्हाला असे वाटेल की मी सेवा करतोय आणि मला कोणत्या संकटातून महाराज मला वाचवत नाहीत असे तुम्हाला वाटेल, पण तसे नसते. जर तुम्ही महाराजांच्या सेवेत असाल तर तुम्हाला जे संकट आले आहे त्याहीपेक्षा मोठे संकट तुमच्या नशिबात असणार आहे. पण महाराजांनी तुम्हाला छोटे संकट दिलेले असते, कारण ती संकटे तुम्हाला तुमच्या कर्माने आलेली असतात. ज्यांना कुणाला या दिवशी केंद्रात जाणे शक्य नाही ते घरच्या घरी अशा पद्धतीने महाराजांना गुरुपद देऊ शकतात. ज्यांना केंद्रात जाणे शक्य आहे ते केंद्रात जाऊन महाराजांना गुरुपद देऊ शकतात. महाराजांना एकदा तर आपले गुरुपद द्यावे, महाराजांच्या सेवा कराव्या, महाराजांच्या छत्रछायेखाली एकदा तरी येऊन बघावे. महाराज आपल्याला आपल्या नशिबात नाही त्या गोष्टी देखील देतील. जर आपण महाराजांना आपले गुरुपद दिले तर आपले गुरुबळ नक्कीच मजबूत होईल. तर आजची झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते. तर आजचा व्हिडिओ येथेच थांबवते. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.